नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? हिंदू धर्मात तुळशीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने केवळ घरातील अंधारच दूर होत नाही, तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो. मात्र हा दिवा लावताना वेळेचं भान राखणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या वेळी लावलेला दिवा लाभाऐवजी तुमचे नुकसान करू शकतो. तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी दिवसातून 2 वेळा सर्वोत्तम मानल्या जातात. सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे पहाटे 4 ते 5:30 या ब्रह्ममुहूर्तावर दिवा लावणे अत्यंत फलदायी मानले जाते. यावेळी दिवा लावून तुळशीची पूजा केल्यास घरातील आध्यात्मिक शक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते. तुळशीजवळ दिवा लावण्याची सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला जेव्हा गायी गोठ्यात परततात तेव्हा तुळशीजवळ दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते अशी मान्यता आहे. अंधार पडण्यापूर्वी किंवा नंतर शक्यतो सूर्यास्त होताच तुळशीजवळ दिवा लावावा. रात्री उशिरा 9 वाजेनंतर तुळशीजवळ दिवा लावणे टाळावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना एक गोष्टीची विशेष काळजी घ्या. या काळात तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये. शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणे किंवा तिची पाने तोडणे निषेध मानले जाते. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा घालणे शुभ असते. जर जागा कमी असेल तर स्वतःभोवती फिरून प्रदक्षिणा पूर्ण करावी. तुळशीजवळ दिवा लावताना त्यांचे तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. धार्मिक ग्रंथानुसार जो भक्त नियमितपणे संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावतो त्याच्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.